आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याकरता आता फक्त उद्या दुपारपर्यंतचा वेळ बाकी आहे, पण अनेक ठिकाणी महायुतीचं अद्याप ठरलेलंच नाही। विशेषतः अनेक ठिकाणी भाजपच्या आग्रही भूमिकेमुळे आणि धोरणामुळे शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरल्याचं दिसतंय। मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेकडून अजूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले नाहीत। दुसरीकडे भाजपनं पहिली 67 जणांची यादी जाहीरही केली। तिकडे नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती। बैठका झाल्या, आकडेमोड झाली, पण अखेर शिंदेंच्या शिवसेनेनं स्वतंत्र चूल बांधत अजित पवार यांच्या गटासोबत युती जाहीर केली। ठाणे आणि नवी मुंबईत सुद्धा सध्या अशीच स्थिती आहे। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं अद्याप ठाणे नवी मुंबईत काहीच ठरलेलं नाही। संभाजीनगरमध्ये तर शिंदे गटाचे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी संतापून थेट आपल्याच पक्षाचे नेते संजय शिरसाट यांच्या घरावर कार्यकर्त्यांसह धडक मोर्चा काढला आणि जोरदार घोषणाबाजी केली। इथे स्वतः संजय शिरसाट यांनी भाजपवर उघड नाराजी व्यक्त केली आणि वेगळा निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका जाहीरपणे मांडली। पुण्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे। भाजपचं काही ठरता ठरेना म्हणून शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली, पण या बैठकीत काय झालं हे अद्याप गुलदस्त्यात आहे।